आज मराठी माणूस हरला नाही तर त्याला हरवण्यात आले. आत्ताच झालेल्या BMCच्या इलेक्शनवरून एवढं तरी रिअलाइज झालंय. आणि माझा आहे ना इलेक्शन कमिशनवरून आणि या पूर्ण वोटिंग प्रोसेसवरून पूर्णपणे विश्वास उडालाय. अरे तुम्ही इंडुएबल इंक ऐवजी कुठली तरी फालतू दर्जाची इंक वापरता जेणेकरून ती पुसून पुन्हा बोगस वोटिंग करता यावं. कोणीही कोणाच्याही नावावरती वोट करतोय. म्हणजे कुठे कुठे तर EVM मशीन बदलण्याचे घोटाळे उघडकीस येत आहेत. आणि मला तरी वाटतं ना ही EVM पद्धतच भारतातून बंद झाली पाहिजे. अरे अमेरिका, फ्रान्स, जर्मनी यांसारख्या विकसित देशात EVM वरती बंदी आहे. काहीतरी झोल होत असल्याशिवाय बंदी आहे का? आणि अजून एक जेन्युइन प्रश्न की भारतामध्ये तुम्हाला प्रत्येक डॉक्युमेंट सोबत आधार कार्ड लिंक पाहिजे. वोटिंग कार्ड सोबत आधार कार्ड लिंक का नाही? मला बोलायचं तर बरंच काही आहे, पण आजकाल आहे ना बोलणाऱ्यांवरती FIR दाखल होतोय आणि आवाज उठवणाऱ्यांना देशद्रोही घोषित केलं जाते. पण एवढं मात्र नक्की बोलेन की भविष्यात या देशात लोकशाही नसेल तर हुकुमशाही असणार आहे. मोदी है तो मुमकिन है.